तो गाइस ये हमारे 3 बंदर है और आज के बाद यही व्लॉग में आपको एंटरटेन करने वाले हैं। तो हमारा व्लॉग कैसा लगा लास्ट तक देखने के लिए धन्यवाद। चमाईला सुरू कुठे झाला नाही कुठे उरायला म्हणजे शुरू होते से खत्म हो गया। तर कसं काय मंडळी मजेत ना, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या नवीन व्लॉग मध्ये। तर आजपासून आम्ही असं ठरवलंय की आम्ही व्लॉग करणार आहे। तर आम्ही अगोदरच खूप काही करून बसलोय, सुरुवात करायची बाकी होती म्हणून आता सुरुवात केली। तर हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा कारण की तुम्हाला खूप मजा येणार आहे। नवीन व्यक्ती सोबत सुद्धा तुम्ही ह्या व्लॉग मध्ये भेटणार आहे। तो व्यक्ती कोण आहे, कुठला आहे, कसा आहे, काय आहे, किती दिवस टिकणार आहे हे तुम्ही पुढे बघणारच आहे। तर जसं तुम्ही अगोदर मला प्रेम देत होते तसं आता सुद्धा मला भरभरून प्रेम द्या आणि शेवटपर्यंत बघायला विसरू नका। धन्यवाद। जास्त मारून मला कोणी सांगितलेलं आहे ना, मला नाही आवडत काही। माझं काम कसं करायचं ना मी, हो का, हे मी माझं ठरवणार। मला कोणी सांगितलेलं बिलकुल नाही आवडत। पॅक कर चल। झालं मग पॅक। किती 3 आहेत ना क्वांटिटी खतम। तो गाईस 14 एप्रिलचा एवढा छान रिस्पॉन्स होता आम्हाला, एवढं भरभरून प्रेम दिलंय तुम्ही सगळ्यांनी, तर खूप छान वाटलं। शॉर्ट कुर्त्याला तर एवढं जबरदस्त काय सांगू तुम्हाला, मी खूपच खुश आहे। आणि त्याच्यानंतर सगळ्यांना म्हणजे तुम्ही सगळे एवढं प्रेम दाखवता ना माझ्यावरती, सगळ्यांना सांगितलं मी की बाबा आता ऑनलाईन ऑर्डर बंद झाल्यात, तरी सुद्धा ऑनलाईन ऑर्डर करताच आहे आणि तुम्ही पेमेंट पाठवता। त्यामुळे ना मला म्हणजे आपण आहे ना गाईस COD नाही ठेवलेली, कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाहीये आपल्याकडे, तर आपण अगोदर पेमेंट घेतो। त्यामुळे ना तुम्ही पेमेंट पाठवताना मला नाही म्हणता येत नाही। आणि रोशनचं असं म्हणणं आहे की जर ऑर्डर पोहोचली नाही तर काय होणार आहे, मारलं जाणार आहे। जोरात बोला, आपल्या प्रेक्षकांना सॉरी आपल्या फॅमिलीला आवाज जात नाहीये। सो रोशन साहेब लवकर बोला। मारलं जाणार आहे, मी तर इथंच राहणार आहे। कोण पण आल्यावर बाजूला मी इथं गाईस। तर हा ना म्हणजे आता तुम्ही म्हणसान की हा तर ब्लॉग मध्ये कधी दिसला नाही, तर हा आहे रोशन नवीन। कधीपर्यंत दिसेल हे नाही माहिती, नीट राहिला तर लास्ट पर्यंत टिकेल आणि नाही राहिलं तर मग हायच कोणीतरी सर्चिंग फॉर न्यू है ना। चांगलंच करतो, खूप छान काम करतो आणि मेन म्हणजे तो DJ ऑपरेटर आहे। तर माझ्यासाठी ना तो खूप छान मला एंटरटेन करत राहतो नेहमी। एवढे थोडंसं माझं खूप जास्त डोकं खात होतो, त्यामुळे मला थोडंसं इरिटेड होतं, पण ठीक आहे, छान आहे तसा मुलगा। तर आता मला परत एक ऑर्डर काढायची पेमेंट आली आहे, सो मी तुम्हाला थोड्या वेळात भेटते। तर हा मी आज व्लॉगची सुरुवात पण नाही केली, म्हणजे असं सहज नाही का रोशन म्हटलं चल ना दी आपण व्लॉग सुरू करू, आणि मला खूप जण म्हणताय की व्लॉग स्टार्ट कर, तर मनावर घेतलंय थोडंसं। तर बघू आता आजपासून व्लॉगिंग स्टार्ट करू अशी मी ठरवलंय मनामध्ये, तर होतं की नाही होत माझ्याकडनं मला माहिती नाही। तर आता आपले तन्मय भाऊ पण आलेले। काय रे कशाची नाही रे बे, गाडी बिडी नको देऊ गाडी, याचा जीव एवढूसा याला R15 चालवायची गाईज। यांनी ना म्हणजे मला याच्यावर विश्वास नव्हता की हा नाही का स्कूटी चालू शकेल म्हणून, तरी पण मी खूप घाबरत त्याच्या हातामध्ये ना स्कूटी दिली होती, तर चालवली त्यांनी। पण आता R15 मला नाही माहिती, त्या दादाला काय पाहिजे ते बघ, भांडण नंतर कर, स्पॉटलाइट लाव चल। तर गाईज मला आमची मस्ती अशीच रोज बघायला भेटणार आहे। तर आम्ही व्लॉगिंग स्टार्ट करतोय आजपासून। तर अगोदर जसं प्रेम तुम्ही देत होते आम्हाला तसंच आता पण द्या भरभरून, आणि हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। सुरुवात झाली नि मधूनच कुठेतरी स्टार्ट केलंय, पण भरभरून फक्त 149 रुपये। काय फक्त 149 रुपये, तेव्हा कसं कस्टमर करतात। तर रोशन भाऊ असे, अरे बाप ह्या आपल्या पप्पांनी दाखवलं होतं का रे, एक एक काढत असते एक एक बाय। तर गाईज भरभरून ऑफर आहे। तर या T-शर्ट फक्त 299 रुपयाला, आणि कॉम्बो घ्यायचा असेल तर 550 रुपयाला फक्त तुमच्यासाठी, है ना रोशन।
आणि ह्या दादाला नाही का तो एल साईज म्हणत होता, त्या दादाला बघा राव तुम्ही, त्या दादाची साईज काय. रोशा मला तर नाही माहिती लोक ऑनलाईन मारायला येतील का नाही, पण तुला ऑफलाईन लय मारतील बाई. काय बोलला तू त्याला? ध्यान में रख. काय ध्यान में रख? मुझे गाड़ी चलाने नहीं दे रहा तू. कौन सी वाली? मित्र दोस्ती में तर निकले. तन्मय दादा हा बघ काय म्हणतोय तुला. मित्र दोस्ती में कलंक निकले तू. अरे तुझा जीव एवढूचा. ती R15 केवढी आहे. चालवलेली तीच हिशोब आहे गड्या. पण घेशील तंगडा बिंगडा तोडून आणशील रिकामी आफत गळ्यामध्ये. बरं जाऊ. मी बुलेट पण चालवलेली आहे मामी तरीची आबीची. येतो उडालाच ना. तुला एरोप्लेनची फिलिंग आली असं नाही. एरोप्लेनची फिलिंग आली असं नाही. एक फ्रीज आणून तू एक फ्रीज आणलं ना मग त्याचं काढलं लगेच सगळं. टोमॅटो काय लिंबू सरबत सगळं बनवते ना आपल्याला. गाईज हा मला म्हणतोय की मी इथं फक्त खदाडायला येते. काम कोण करतं मग? मी. कस्टमरला तू दाखवले बघितलं ना त्यांनी कसं दाखवले. तू कसं दाखव लागतं. हवर या ऐसही होता. साबर खाना खाने को तेरे खाने को बैठो रे, खाने को द्याव रे. ते व्हिडिओ नाही का व्हायरल झालं ते लॉकडाऊन मध्ये. तर गाईज हा रोशन आहे ना 14 एप्रिलचे कुर्ते आहेत ना हात गाडीवर विकायला जाणार. गल्ली गल्लीत विकायला जाणार आहे हा. किती म्हणजे किती तारखेला? 12 तारखेला आणि 13 तारखेला. तुम्हाला कधी दिसलं त्याला आता फक्त 150ला दिला तरच घ्या. हा जर म्हणला 170 200 तर त्याला सांगा स्वराज्यातून कपडे घेतो आणि इकडे महाग विकतो. तर बघू त्याला हातगाडी घेऊन देणार आहे आपण. आणि हा बॉक्स आहे, ह्या बॉक्स मध्ये टाकून कुर्ते देणार आहेत त्याच्या एरियात, आपल्या एरिया में है ना. काय 150 रुपये? 150 नाही 200 50 रुपये काय प्यायचे नाश्ता पाणी. आजी तर तिथं कुत्र्यागत मारण्यात यावं. गाईज याचा जीव एवढूचा आणि डब्बा पण 4 आज चाललं नाही बाय. आज चाललं काल डब्बा जीवाच्या वर. आणि बघा मी म्हणजे उडदाचं वरण उडदाचं वरण. हा उलट वरण. हरभऱ्याची काय 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 हरभऱ्याची हरभरा पण. गाईज एवढं मोठं कोण खात. आता याच्या खाली पोळ्या निघत फक्त 3 पोळ्या साध्या आणि एक पुरणाची पोळी. गाईज हा ना रोज पुरणपोळी खातो रोज. याची मम्मी याला रोज कशी पुरणपोळी देती. इथं मला साध्या पोळ्या भेटत नाही बघा. आज मी फक्त वरण भात आणलाय. एवढूच जेवते मी आणि तू 4 तुला लाड नाही करत. घरचं लाड करते. मला घरात ठेवते तिथली मोठी गोष्ट आहे. तू लाड करते म्हणे. चला या मग भेंडी खाऊ आपण. भेंडी नाही रे ती शेंगा आहे रे. भेंडी हो माय. हो का ठीक आहे. तो गाईज चलो अभी हम खाना खाते. तर जेवण झाल्याच्या नंतर मला आठवलं अरे शॉपिंग करायची म्हणून. त्यामुळे मी गेले रिलायन्स मॉलला. आणि रिलायन्स मॉलमध्ये गेल्याच्या नंतर मला जे पाहिजे होतं ते तर भेटलं नाही. सो त्यामुळे मी डीमार्टला गेले आणि हे फरशी पुसायचं घेऊन आलं. कारण की रोशनला हाताने फरशी नाही पुसता येत ना म्हणून. तर गाईज याची निवड नाटके चालू. एवढा पांचटपणा करतो आता बघा. काहीतरी नाटक करण. काय हा बोल. हे पांचटपणा करायचा होता तुला. निवड पांचटपणा. आता अनबॉक्सिंग. त्याला हाताने तर पुसताच येत नव्हतं. एवढं छान कुठं ते ते होतं ते कुठं फेकलं तू. ते त्याचं 2 दिवसात त्याचं कान वाजवलं त्यांनी. गाईस ते कमीत कमी वर्षभर टिकलं असतं. पण हे याच्यासाठी ना यांनी तोडून फोडून लगे फेकून द्याल. तेच नळी कुठे त्या दांड्यानं त्याला हाणलं पाहिजे धरून. एक दिवस त्यांनीच मार खाणार आहेस तू. महाजाचा कोणाचा. तो गाइस हमने ये लाया है आज. तो इस बंदे ने मेरे को बहुत सारे लॉस मध्ये खरंच ना खूप सारं पैशात. आणि दमाने पुसायचं म्हणे बरं का. त्याला जास्त जोर नाही लावायचा.
हा बाहेरचं कानपट्ट्या सोडून तुझ्या बाहेरचे बेडचे त्यांनी 2-2 दिलंय. छान आहे गाईज मस्त. याच्यामध्ये हे जे आहे हे काय म्हणते याला पुसणी 2 आहे आणि खूप सॉफ्ट पण आहे भारी आहे आणि हे असं फिरतं ते तुम्हाला माहितीच असेल. अरे येड्या पांचट तोंडाचं ते लावू ना त्याला. काढ फरशी पुसून काढ चल. फरशी पुस. सकाळी फरशी नाही पुसलेली ना आज नाही पुसलेली. मग पुस. मग म्हणणं अजून तसं एक आणायचं होतं. कसं लात घालू का तुझ्यावरती. बाहेरचं कोण पुसणार आहे. नाही तर मग ते पाणी असं लोटायचं आणायचं होतं असं. तुला माजलं नाही आधी. तसं मग रडत होतं ना. मग आपल्या दुकानला जे कस्टमर आलं ते 50 रुपयाची तरी खरेदी करू नये. वास याचा वास आहे का याचा वास याचे वास तरी पैसे देऊन द्यायचे. मला वडपाव खायला काम येते. रस प्यायला म्हणलं मला कुठं तो अभी यही पैकिंग करेगा आणि आता आम्ही थोड्या वेळात पाणीपुरी खायला जाणार आहे. नाटके इतकं मारी नाही तुला ते खराब होईन ऑइल लावू. वाव किती सॉफ्ट आहे ते बघू दे. वाव किती सॉफ्ट आहे ते. उशीचं जागी हेच घेत जाई ना आता. उशी वाव किती सॉफ्ट आहे ते. झोपायच्या टाइम सेकंड वाला छान व्यवस्थित ठेव. ते कसं लावते पण आता कोणाला माहितीये लावते आता कसे. तुला काहीच कोणाला माहित असलं हे लावतं कसे तर आम्ही या कपड्यात पुसलं त्या दिवशी मी माहिती का हा कपडा नाही हा कपडा चोरून ठेवणे त्या कपड्यात पुसले. आता तो कशाला ठेवतो दिन फेकून. राहू दे ते जारचं पाणी सांगलं ते पुसते. बर पण हे कसं लावते त्या घरी आहे ना. मा घरी नाही भाऊ मा घरी तर कपडे घ्यायचे पाण्यातून काढते चापसूप लगेच काढते. अरे लावते कश करते साफसूप लय हाऊस होती तुला. घे आता लाव ना. मला माहित नाही ना माझ्या घरचं नाही एवढी मोठी चपडे पडची पुसत कपडे घ्यायचे पडची पुसत. मग तुला तर म्हंटल होतं गुपचाप म्हणजे चुपचाप नाही कपड्यांनी बुस. नाही आपलं दुकान आहे कोणी मग एक्स गिक्स आले तर काय कोण कोण घरच्यांना पाहिलं तर मला लावून दे. किती चाबर आहे बा त्याच्याकडनं ते लागत नाहीये. थोडीशी मदत मी करते. तर शेवटी माझ्याकडनंच हे लागलं. गाईज तर हे ना मी जॉईन केलं. खरंच कसं लावलं रे ते तर लोटलं ते बघते इथं आहे ना. तर काय म्हणतात त्याला पाणी टाकून पाहिजे पुसायचं का. पुसायचंच तुला उद्घाटन. तर आता आम्ही याचं उद्घाटन केलेलं आहे. तुम्ही हातानच तुटलं म्हणा. तुटला तर तुला मारून भेटेल. मागायचं ते एवढे पैसे खर्च केले. 700 रुपये दे. हा 700 घे ना. 800 रुपयाचे 799. 1 रुपया कमी म्हणजे 100. 1 रुपयाचं चॉकलेट भेटते ते आणलं तू. हा आणि हे पण घेतलं सुगंधित. लावा सुगंधित लावा टाक आणि रोशनी वाकत पुसून काढायला. आता पुसायचं काय ना पुसून उद्घाटन. चला कुठं मग ते पाणी होत नाही रे बाई उद्या पुसा. हे चांगलं व्यवस्थित ठेव. ते खोको वर टाकून द्यायचं का पण वर नाही पोहोच. वर एवढं मोठे खोको काय करते मला काय समजते. कामाचे येतं काय काम भेटत. गाईज या पोराने 2 दिवसामध्ये वाट लावली. 23 मार्च पासून यायले मी 2 दिवस पण टँगला झाले. माझ्यासाठी तर 2च दिवस आहे. तर 2 दिवसामध्ये माझी वाट लावली बघा. तू एक वर्ष झालं की तू वर्षी राहतच 1 महिना झाला. झाला ते ठेवून दे. उद्या मस्त हे टाकून. आणि हे याचा फक्त एकच अर्धच यूज करायचा. अर्ध नाही तर भसा भसा टाक. त्याची ओपनिंग करतो. त्याची ओपनिंग करतो. नको मग कसं करतो उद्या कर. त्याचं थोडी रेकॉर्डिंग होईल उद्या. तू येते 1-2 वाजता मी झोपत राहतो तेव्हा. कुशल तिला एक ऑर्डर सांगते कॅमेऱ्यात पाहती उठ आता झाडू मार ते मार. म्हणजे मी मारून मी ठेवलेलं होतं तेव्हा तू सांगते. मी बघत होते पण म्हटलं बघाव तुझं लक्ष आहे की नाही माझ्यावरती. तो लक्ष का ठेवलं लक्ष
तू आजच आणि हिंडत राहते. आजाद केलं तुला. आजच कुठे ठेवायचं आता याला? हे वरती ठेव चल. जाऊ दे तू ठेवू. तू पप्पाची बरी ना उडत जाऊ. मी नाहीये पप्पाची परी. मी माणसासारखा स्टँड घेते प्रत्येक गोष्टीत. अख्खं घर मी चालवती. एवढं मोठं दुकान मी चालवती. साहेब एवढं ठेवा वरती. तो गाइस अभी हम जा रहे पानी पूरी खाने. बस शांत तू नको जाऊ. बस इथं मी चाललो. कैसा लगा मेरा मजा? तो गाइस अभी हम जा रहे पानीपुरी खाने. तू नाही चालली मी चाललो. आणि तसं पण मला दुसऱ्याकडनं पाणीपुरी खायला लय आवड. मी चाललो नाही. स्वतःच्या पैशाने पाणीपुरी खायचं म्हणलं ना की ती फील नाही येत. आणि जेव्हा दुसरी पाणीपुरी खाऊ घालताना एवढा टेस्ट येतो ना त्या पाणीपुरी मध्ये, बापरे विचारूच नका. तर आता आम्ही जातोय पाणीपुरी खायला. तुम्ही फक्त तोंडाला पाणी सोडा. का आवडती म्हणजे. तर गाईज आम्ही इथे पाणीपुरी खायला आलोय आणि त्या ऑलरेडी ऑर्डर द्यावं लागते पाणीपुरी बनवण्यासाठी. लवकर दे. तर गाईज ओनली सुक्की पानीपुरी, सॉरी ओनली सुक्की पूरी. गाइस हमें यहाँ पर ऋतु मिली है. तो गाइस मैंने इनको पता नहीं था कि मैं आज इधर पानीपुरी खाने वाली थी. तो या मैं ना पहली बार मैंने स्नैप डाला ना कुछ डाला, सब पब्लिक इधर हाजिर थे. पण मी स्नॅपवर नाहीच आहे. कैसे भी हो भाई ने तो फोन करते हम आने के खाने. इस टाइम तो कुछ भी नहीं, क्योंकि सब जने इधर मैंने पहले भर पैसे अभी जे पाठीमागून येतं ते पैसे भरत. आम्ही पाणीपुरी खाऊन आलो ना तर याच्या डोक्यात चढली ती पाणीपुरी. याला कुर्ता सांगितला होता, शॉर्ट कुर्ता. दादाने ते सांगितलं. तर दादाला विचारू वाटलं काय डोक्यात चढले. ऋतून आणलेलं गिफ्ट डोक्यात चढलं. तर आम्ही जस्ट पाणीपुरी खाऊन आलो आणि मला काहीतरी गोड खाण्याचं मन करत होतं म्हणून सो मला किटकॅट पण भेटलीये. तर ती खूप मोठ्या रिझननी भेटली, पण ठीक आहे भेटलीये. तर असा होता आमचा आजचा दिवस. तर तुम्हाला आमचा दिवस कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि घंटी दाबा. हा घंटी दाबा.